नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन प्रस्तुत आणि निर्मित रंपाट हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे आणि या चित्रपटाला आपण आपल्या कुटुंबाचे सदस्य म्हणून सगळे शुभेच्छा तर देणारच आहोत किंवा नजीकच्या चित्रपटगृहात सर्वांनी जाऊन तो चित्रपट बघा. पण त्याचबरोबर आज या भागात आपण या चित्रपटाच्या निमित्तानं काही संवाद साधणार आहोत. आपणाला सर्वांना माहीतच आहे की रवी जाधव हे असं नाव की जे जाहिरात क्षेत्रात खूप अग्रस्थानी होतं आणि अशा वेळेला एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांचा निर्णय झाला तो भव्य पडद्याकडे वळण्याचा आणि मग या भव्य पडद्यावर एकाहून एक सरस कलाकृती साकारणाऱ्या रवी जाधव आणि त्यांच्या होम मिनिस्टर मेघनाताई जाधव यांचं आपण आता स्वागत करणार आहोत. आपण मिथून सोलापूरचा दुनियेचा पहिला शब्द असतो पण आपल्यासाठी झालं बे शेठ मैं आज भी फेंक लेलं पैक नाही उठाता. चाललं बे बधीर तोंडाच्या कसं वाटलं? कितना नया है यह. नमस्कार. 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 बघा वेगळ्या निमित्तानं आज आपण भेटतो. कुठलं बालपण? माझं विक्रोळी. विक्रोळीला कुठे? कन्नमर नगर. मी पहिल्यापासून कन्नमवार नगर की त्यापूर्वी अजून कुठे? नाही विक्रोळीला जन्म झाला मग डोंबिवली आपलं. पण मग घरी कोण कोण होतं? आई बाबा भाऊ. शाळा? पहिला विक्रोळीची म्हणजे मी 4थी पर्यंतच होते तिथे आणि मग डोंबिवली. तुमचं बालपण कुठलं? जन्म प्रभादेवी देवीचे देऊळ आहे त्या समोरच चाळ होती आमची पेडणेकरवाडी म्हणून. तिथला जन्म. तिकडनं मग आदर्श नगर आणि तिकडनं मग डोंबिवली. पण मग तुमची ओळख कधीची? माझी ओळख मला वाटतं मी जेजेत होतो आणि मेघनाचा भाऊ माझ्याकडे डान्स शिकायला यायचा. माझ्याकडे डान्स क्लास होते. भाऊ जात? हो. मग तुम्ही काय भावाला सोडायला जायचं क्लासला? नाही हा शिकवायला आमच्या घरी यायचा. तर अच्छा. आधी तो माझ्याकडे आला शिकायला. नंतर त्यांचा जो अख्खा ग्रुप होता 5 जणांचा त्यांना कॉलेजला काहीतरी महबूबा सॉन्गवरती वेस्टर्न डान्स बसवायचा होता. तो त्यावेळी मी कोरिओग्राफ केला होता तो. आणि नंतर मग तसं माझ्या घरी जायला लागलो. आता मला सांगा काय झालं? नाही हा मोनिसला डान्स शिकवायला आमच्या घरी यायचा आणि मग ते आमच्याकडे एक ती खूप मोठी सिस्टम होती तेव्हा असं स्पीकर वेगळ्या वेगळ्या प्रकाराने लावून मोठ्या आवाजात डान्स करण्याची पद्धत होती. तर मला खूप राग यायचा कारण माझा अभ्यास चालू असायचा आणि ह्यांचे डान्स चालू असायचे. तर हे सुरुवात अशी चिडचिडीने झालेली आणि मला आता हा आला म्हणजे आता झालं, आता गाडी लागणार आणि आता खूप डिस्टर्बन्स होणार अशी ही सुरुवात होती. आणि मग त्यानंतर हळूहळू मग तो आमच्याकडे गणपती यायचे 11 दिवसाचे गणपती असायचे घरी आईकडे. मग ते गणपती डेकोरेशन मग जयजयत आहे तर मग हा गणपती डेकोरेशन करायला लागला. नाही पण मला सांगा डोंबिवली एवढी मोठी होती, इतके मित्र होते, त्या सगळ्यांची घरं सोडून गणपती काय अख्ख्या डोंबिवली त्यांच्याच घरी नव्हता ना? नाही ऍक्च्युली ते नंतर वाटायला लागलं मला. खरं सांगू पहिले 2 वर्ष मी असंच जायचो. म्हणजे नाही असं मी नाही. मोनिशच्या घरी जायचो, माझ्या मित्राच्या घरी जायचो. सर नाही असं नाही होऊ हो शकत. पहिले मेघनाला विचारलं पहिले 2 वर्ष मी मित्राकडे जायचो. काय हो सांगा खरं काय? नाही खरंच पहिले 2 वर्ष सिरियसली असं खूप एक्सपेरिमेंटल काहीतरी आपण मखर करूया म्हणून सुरुवात झाली. म्हणजे सगळी क्रिएटिव्हिटी तुमच्या घरातनं सुरुवात हो झाली हो थोडं. मूळ आमच्या घरात नाही. तिकडनं म्हणजे मूळ तिकडे आहे. आणि मग नंतर हळूहळू पण मला सांगा, ते जेव्हा म्हणजे कधी- मी तुम्हाला सांगते पहिले छोटे छोटे मखर व्हायचे मग हळूहळू त्याची इंटेन्सिटी वाढायला लागली. मग पहिले जे 2 दिवसात कसली? मखर बनवण्याची मखराची, म्हणजे पहिले जे 2 दिवसात व्हायचे ते हळूहळू मला वाटतं त्याला माझ्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाल्यानंतर ते 4 दिवस मग 10 दिवस असे वाढायला लागले. मखर मोठे व्हायला लागले. मखर मोठे डेकोरेशन वाढायला लागलं. म्हणजे जितका जास्त वेळ त्यांच्या घरात थांबता येईल त्या निमित्तानं हे तुम्ही शोधायला लागला. हो. आणि ते एक कारण होतं. दुसरं कारण होतं म्हणजे त्यांच्या घरची एक एज्युकेशनची सिस्टम जी होती म्हणजे माझं घर आणि मेघनाचं घर ते कम्प्लीट मोठा कॉन्ट्रास्ट इन अ वे पाहायला गेलं. तर मला तो कॉन्ट्रास्ट पण आवडायला लागला होता की द वे ते बोलायचे, द वे ते एकमेकांमध्ये बोलायचे, एक त्यांच्यामध्ये जो एक ओपननेस होता, फ्रीडम होता बोलण्यामध्ये, तो माझ्यात तसा नव्हता. तर माझी बॅकग्राऊंड कम्प्लिटली वेगळी होती आणि त्यामुळे मला तेही मला खूप आवडायचं त्यावेळी.
घरातलं हो बाकी काही आवडत नाही. म्हणजे दगडूला जे पाहिजे तर मध्ये आवडायचं तेच सगळं सफिस्टिकेशन वगैरे सगळं हां नाही पण ते स्वतःहून खर्च नव्हते करत तेव्हा मकराचा नाही हा माझे पैसेच नसायचे. मग मी स्वतः तरी पेपर टाकायचो, मग मिलमध्ये काम करायचो, जेजेत जायचो, हे सगळं करून रात्री 8 साडेआठला घरी यायचो. मला कुठे त्यावेळी मी स्वतःच मध्ये कसे बसे महिन्याला 500 रुपये कमवायचो. कसे बसे त्यात जेजेची फी व्हायची. दिवस सकाळी किती वाजता सुरू व्हायचा ते? सकाळी 5:30ला पेपर टाकायचो, 5:30 ते 6:30ला 6:30-7ला मग पुन्हा घरी यायचो. 8ची ट्रेन पकडायचो, मग जेजेमध्ये 8 ते 9:30 त्याने ते मी का 3:30. विचारतोय तुम्हाला की पेपर टाकण्याचा बेमालूम असा सीन त्या पहिल्या चित्रपटात आम्हाला दिसला. हो हो त्याच्या पाठीमागे रवीच होता म्हणजे. हो हो ॲब्सोल्युटली. मी खूप टाकायचो. म्हणजे नॉर्मली डोंबिवलीत जिना नाही आहे, म्हणजे लिफ्ट नाही आहे डोंबिवलीमध्ये, आणि 100 पेपर टाकले की 100 रुपये मिळायचे. आणि ज्याची ती फी तरी जवळजवळ 300 रुपये होती, म्हणजे 300 पेपर टाकायचो. म्हणजे एवढे जिने रोज सकाळी चढायचे, रोज सकाळी. आणि त्यानंतर मग ट्रेन पकडायची, जेजेला जायचं, जेजे 3:30ला सुटायचं. त्यानंतर मग मिलमध्ये जायचं वळलीला जेजेमध्ये, आणि मग ते सगळं करून रात्री 8:30ला घरी आणि परत मखर करायचं. मग मकर आणि त्याच्या ऍक्च्युली इतकं इंटरेस्टिंग होतं ना, त्याच्या मिलमधनं ना तो काही काही घेऊन यायचा. कापड आणि काही डाय कलर्स, आणि ते सगळे वापरायचं मखरमध्ये. दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. ते खूप हळूहळू मला आवडायला लागलेलं कुठेतरी. काय तो रंग स्वभाव. स्वभाव हा, विचार करून आणणं. हो. पण मग सुरुवात कोणी केली? सुरुवातीला I think मी प्रपोज केलं Valentine. व्हॅलेंटाईन डेला. आणि प्रपोज केल्यानंतर मग मी ग्रीटिंग कार्ड केलं. मी ड्रॉइंग करायचो ना, तर मी असं नॉर्मली मला खूप सवय होती छोटे छोटे स्केचेस करत बसायचे. तर मी ग्रीटिंग कार्ड केलं होतं आणि ते तिला दिलं होतं. त्यावेळी रस्त्यात दिलं होतं. रस्त्यात ती सकाळी खूप लवकर जायची कॉलेजला, 6:30-7ला वगैरे निघायची गाडी. तर मी दिलं होतं. त्याच्यामुळे एक मैत्रीण होती वाटतं, आणि ते दिलं होतं. तिने असं पाहिलं आणि ती निघून गेली होती. मला कळलंच नाही काय रिॲक्ट करायचं. नंतर तरी दिलं? संध्याकाळी उत्तर दिलं? नाही नाही नाही. मग मी खूप विचार केला की काय, म्हणजे आय वॉज नॉट रेडी. मला वाटतं फायनल्स होते माझे 11वीचे, आणि आय वॉज टोटली फोकस्ड ऑन स्टडीज. बरोबर. नाही आणि आपण इकडे तिकडे बघायचंच नाही. आपल्याला हा, अभ्यास फार आपण अभ्यास महत्त्वाचा आहे. करायचा. मग त्यानंतर पुढे मग नंतर मग त्या वर्षीच्या मखराचं काय झालं? छान झालं त्याची मग ॲक्च्युली. नाही, तोपर्यंत मी त्याला हो म्हटलेलं होतं, त्यामुळे त्या वर्षीचा तर एकदम जल्लोषात फेब्रुवारी होता. नंतर किती महिन्यात होता? नाही नाही, मी एक 10-15 दिवस घेतले. फारच कमी. हो, त्याचं जेजेचं एक्झिबिशन हो, होतं. माझं जेजेचं ॲन्युअल एक्झिबिशन असायचं दरवर्षी, आणि ते वर्षी आणि 3rd इयर होतं, आणि त्यावर्षी मला खूप अवॉर्ड्स मिळाले होते. आणि माझी इच्छा होती तिने पाहायला यावं म्हणून ते जेजे एक्झिबिशन. त्यामुळे मग ते हो बोलले, मग आली होती आली, पाहायला हा, एक्झिबिशन. पाहायला आलेले. मग अजून एक अवॉर्ड म्हणजे मी त्याला हो म्हटलं. अशी सुरुवात झाली. घरी कळलं नाही? अंदाज आला नाही? रवीच्या आईला आम्ही लगेच सांगितलं. लगेच? हो. आणि तुमच्याकडे? आमच्याकडे साधारण 6 महिन्यानंतर कळलेलं. मग माझ्या भावाला जी तुला पण पडली होती ना? मला म्हणजे मार त्याने खाल्लेला, मला फक्त ओरडा पडला. भावाने का मार खाल्ला? कारण त्याला माहिती होतं आणि त्यांनी सांगितलं नाही आईला. आणि मग तणाव किती दिवसांचा होता? नाही, ॲक्च्युली रवीला बाबांनी बोलवलं. आमच्याकडे खूप ना सगळे खूप ओपन माइंडेड आहे. रवीला बाबांनी बोलवलं आणि त्यांनी मग सरळ एक टार्गेटच त्याच्या पुढे सेट केलं की हे बघ, ही मुलगी जर तुला हवी असेल तर तुला हे 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 करायचं आहे. यू हॅव टू टॉप एव्हरी इयर, अवॉर्ड्स आणायचे, चांगलं परफॉर्म करायचं आहे, मग नोकरी, मग घर. हे एवढं झाल्यानंतर देन यू कॅन. तरी पण जर सिरियस असेल तर. पेपर किती वाढवले तेव्हा? हवी बाप. नंतर मी ऍक्च्युली तसं काम चांगलं होतं जेजे मधलं माझं, आणि अवॉर्ड्स मला खरंच मिळत होते. त्यामुळे ते एक मी शुअर होतो की जेजे मध्ये टॉप होणं, किंवा ते मला माहिती होतं की ते डेफिनेटली होऊ शकतं. पण ते कठीण होतं ते म्हणजे घर बी स्वतःचं घेणं त्या एजमध्ये. आणि ते स्वप्न पण कधी पाहिलं होतं की घर घेऊ वगैरे. पण ते म्हणजे आम्ही जस्ट लग्नाच्या आधी 1-2-1.5 वर्ष आधी आम्ही एक घर घ्यायचा प्रयत्न केला दोघांनी मिळून, आणि हालत खराब झाली. कारण एक तर सॅलरी त्यावेळी कमी होती, आणि कोण लोन द्यायला तयार नव्हतं. शेवटी LIC कडनं, हाऊसिंग लोनकडनं एक लोन मिळालं. आम्ही दोघे कल्याणला जायचो, आणि कोर्टात बसला का तिथे बसायला लागायचं, आणि मग सांगायचे जवळ या, मग जाऊन ते इतकी फाईल तितकी फाईल ते. आणि घर पण कुठे, डोंबिवलीच्या बाहेर 7 किलोमीटर. अरे बापरे. तर डोंबिवलीत तर आम्हाला परवडणारच आणि नव्हतं. किती असेल तेव्हा? 3,75,000, आणि सॅलरी वॉज 7,000 रुपीज, आणि हप्ता वॉज 4,500 रुपीज. काय ना? खायला पैसे नाही सध्या मुलाले. नाही, ॲक्च्युली बाबांनी ह्याला खूप आधीपासून बघितलेलं. तर त्यांना एक ह्याच्यातली गोष्ट कळलेली की ह्याला टार्गेट दिलं त्याने ही परफॉर्म्स व्हेरी वेल. सो त्यांनी तो एक मुद्दा पकडला, आणि दे सेट अ टार्गेट फॉर हिम. आणि त्यांनी तर खूपच बाउन्सर्सच मारले. मग त्यांनी त्यांचं म्हणजे आताचा हा सगळा जो कालखंड आहे तो आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. पण बऱ्याच जणांना या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना किंवा या क्षेत्रात आलेल्यांना या गोष्टी बऱ्याचदा ना
खूप म्हणजे प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात मला असं नेहमी वाटतं. आणि म्हणून मी विचारलं की मला सुद्धा आता रवी हे जाहिरात क्षेत्रात त्यांचं एक नाव झाल्यानंतरचे रवी, झी मराठी बरोबरचा त्यांचा प्रवास हे सगळं माहिती आहे, पण त्यापूर्वीच तुमचा स्ट्रगल आम्हाला आजपर्यंत कळलेलाच नाहीये. हो. पण मग त्या डोंबिवलीतल्या त्या घरात पहिल्यांदा लग्नानंतर मला लग्न झाल्यावर घराचं झालं की आधी घराचा विषय झाला? आधी घर केलं आम्ही, म्हणजे लग्नाच्या आधी आमचं घर तयार होतं आणि लग्नानंतर पहिली पूजा आमच्या घरात आम्ही केली होती. पण किती वर्ष हा कालखंड होता म्हणजे प्रपोज केल्यापासून ते ग्रीटिंग दिल्यापासून? 7 years. 7 years. 7 वर्ष. हो. म्हणजे बाकीचे मला माहीत नाही, बाकीचे कपल्स खूप काय करत असतील, जाऊन फिरत असतील, टाइमपास करत असतील, पण आम्ही ना बऱ्याचदा असं इनिशियल थोड्याशा गप्पा झाल्यानंतर आमचं सगळं प्लॅनिंगच आम्ही चालायचं. भेटायचं पण खूप कमी actually. कारण वेळच नव्हता. वेळच नसायचा. तर मी जे संपलं लगेच FCB कामाला लागलो होतो आणि तिथे तर मी अगदी म्हणजे 18-16 तास काम करायचो. मी घरी हल्ली डोंबिवलीनंतर आलोच नाही, म्हणजे मला नंतर आठवतच नाही डोंबिवलीत मी कधी असायचो. जेव्हा मी FCB कामाला लागलो, मी सोमवारी निघायचो बॅग बिग घेऊन आणि मी बुधवारी किंवा शुक्रवारी घरी यायचो. आता किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 20 वर्ष. 20 वर्ष. कशी साथ दिली? खूप म्हणजे मी बऱ्याचदा असं म्हणतो की मला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत, म्हणजे मला फायनान्स कळत नाही, मला अकाउंट कळत नाही. मी तसा वेळ आहे तर मला शिस्तबद्धता वगैरे जी असते बेसिकली डिसिप्लिन जो म्हणतात लाईफमधला, तो माझ्यात तसा नाही आहे. कारण मला मुक्तपणा आवडतो, मला फिरायला आवडतं खूप. तर हे माझ्या लाईफला डिसिप्लिन तिने आणलं इन अ वे. आणि प्रत्येक वेळी माझे डिसिजन्स खूप वेळावरती असतात. मी इन्स्टिंक्टली करून मला जॉब सोडायचा आहे, मला तर हे करायचं आहे, तर ती प्रत्येक सपोर्ट करते. तर ती कधी म्हणत नाही की करू नकोस, कारण मला वाटतं इतका उत्तम मला, ज्यावेळी मी जॉब सोडला त्यावेळी खूप मोठ्या पोस्टला होतो, लाखात वगैरे पगार होता, गाडी बिडी एव्हरीथिंग सगळं होतं, आणि म्हणतं मला जॉब सोडायचं आहे आणि सेटल झालं लाईफ. म्हणून आता ह्याच्यावर लाईफमध्ये टेन्शन नाही, म्हणजे ह्याच्यावर अजिबात टेन्शन नाही आपल्याला. आणि त्यावेळी म्हटलं मी जॉब सोडायचं आहे मला, आणि तिने सपोर्ट केला की तुला वाटतं ना सोडायचं आहे तू सोड. मला वाटत नाही कोणी असं सपोर्ट केला असतं, कारण इतकं सेटल म्हणजे इतकं ब्युटिफुल लाईफ चालू होतं त्यावेळी. आणि पुन्हा सगळ्यातनं शून्यावरती यायचं, म्हणजे अगदी पगार नाही, काही नाही, झिरोपासून सुरुवात केली आम्ही पुन्हा. आणि त्यावेळी तिने सपोर्ट केला की नाही तुला जर वाटतं करायचं तर शुअर कर. म्हणजे माझ्या वेडेपणाला तिच्या मी म्हणतो कॅल्क्युलेशनची साथ असते काय, आणि त्यामुळे तो वेडेपणा मी करू शकतो. अदरवाईज मला इम्पॉसिबल होतं. आता अदरवाईज दुसरं कोणी असतं तर कदाचित मी अजूनही FCB उल्कामध्ये अनेक चढउतार बघितले गेले हो. यामध्ये. अनेक हो ना? अनेक. हो अगदी. पण कधी असं जाणवू दिलं नाही? नाही, कधीच नाही. म्हणजे गेल्या वर्षीची जी गोष्ट होती जी बेसिकली ते आम्ही बऱ्याचदा म्हणतो की गेल्या वर्षीचं आमचं होतं ते अतिशय भयानक होतं. आणि गेल्या वर्षी न्यूड सिनेमाचं रिलीज होतं एप्रिलला, आणि त्याचवेळी माझ्या मुलाला कॅन्सर झाला होता आणि तो बँगलोरला होता ट्रीटमेंटला. मेघना बँगलोरला होती आणि ती एकटी सगळं हँडल करत होती आणि मी ते प्रमोशन करत होतो. आणि त्यावेळी आम्ही रोज फक्त रात्री फोनवरती बोला, कारण दिवसभर हॉस्पिटलमध्ये फोन अलाउड नव्हता आम्हाला, आणि मी फक्त रात्री फोनवरती बोलतो कसं आहे आज कसं आहे, आणि ते रात्री फीडबॅक मिळाला. आणि ते एकट्याने करण्याचं काम नाही आहे, इट्स नॉट इझी बेसिकली. आणि मी मध्ये जायचो बँगलोरला. मी बऱ्याचदा असं केलं की सकाळी फ्लाईटने येऊन प्रमोशन करून संध्याकाळी बँगलोरला गेलो होतो, आणि ते सतत चालू होतं. आणि आम्ही एकमेकांना स्ट्रेंथ देत होतो. माझं बेसिकली ती मोमेंट अशी असते ना की आपल्याला खूप लोक खूप कन्फ्यूज करतात की तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे. असतो आपण दोघेच त्या मोमेंटला, डिसिजन आपल्याला घ्यायचं असतं फायनल. त्यामुळे आम्ही प्रत्येक डिसिजन आम्ही दोघांनी मिळून घेतलं आणि ते अत्यंत योग्य होतं. पुन्हा देवाच्या दयेने, गणपती बाप्पाच्या कृपेने माझा मुलगा कम्प्लिटली ओके आहे, आणि तो आता पुन्हा बास्केटबॉल खेळतोय, पुन्हा सायकलिंग त्याचं सुरू झालंय, त्यामुळे आता सगळं ओके आहे. पण आयुष्यात तू लोकांसाठी, इंडस्ट्रीत सुद्धा बऱ्याच जणांसाठी इतका आधार बनलेला आहे, कधी काही कमी पडणार नाही. थँक्यू. आणि त्या सिद्धिविनायकाचा, त्या गणपती बाप्पाचा तुमच्यावरती कृपादृष्टी आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने जे करतात ते अत्यंत प्रामाणिकपणे करत चाललेले आहात. आता रंपाट या चित्रपटाला सुद्धा तसंच यश मिळो हीच माझी प्रार्थना. नमस्कार. बरं, मला आता तुम्हाला विचारायचं की आता या क्षेत्रात म्हणजे जसं एका टप्प्यावरती नोकरी सोडण्याचा निर्णय झाला आणि भव्य पडद्यावरती काम करायचं, तेही सुरुवातीला मराठी चित्रपटासाठी काम करायचं एवढं फर्मली त्यांनी ठरवलं, आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. कसा होता तो सुरुवातीचा कालखंड? नटरंगची प्रोसेस 3 वर्ष चाललेली, आणि म्हणजे आम्ही एक झी गौरवला गेलेलो, आणि तिथे रवीने ठरवलं की नाही या विषयावर मी चित्रपट बनवणार. तो असा 11-11:30 वगैरे घरी यायचा, आणि मग त्यानंतर तो नटरंगवर स्टडी करत होता, त्याचे नोट्स काढायचा, वाचन करायचं, आणि हे सगळं ना असं रात्री 2-3 वाजेपर्यंत वगैरे चालायचं. आणि मग परत सकाळी 8ला निघायचं आणि ऑफिसला जायचं. तर हे सगळं मी बघत होते बरेच, म्हणजे मला वाटतं 1-1.5 वर्ष हे चाललं होतं. आणि तर मला कळलं होतं की तो किती त्याच्यात इन्वॉल्व झाला आहे. आणि जसं मी म्हणले की त्याचं पॅशन हे लक्षात आल्यावर मला माहिती असतं की आता
हिल हिट द टार्गेट. तर त्या हा विश्वास होता. हो हो आणि रवीची सवय आहे ती की तो एखादी कारण गोष्ट झी मराठीच्या एकूणच प्रवासामध्ये झी मराठी रवीचं खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे कुटुंबाचा सदस्य आहे. हो. मी बघितलंय म्हणजे ज्या वेळेला होम मिनिस्टरचं नव्याने टायटल केलं गेलं त्यावेळेला शूट केलेलं. मिस केलेलं ते रवीनेच केलं होतं. आपण शूट केलेलं. मग काय? म्हणजे असे बऱ्याचशा गोष्टी करता आल्या. रवी कसं होतं त्या दरम्यानचा कालखंड? खूप छान. म्हणजे 2004ला मला वाटतं झीचं अकाउंट FCB उल्काकडे आलं होतं आणि ते मला मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषा येत असल्यामुळे ते मला दिलं गेलं की तू हे अख्खं हँडल कर. 21 चॅनल्स त्यावेळी होते. पण मला मजा यायची झी मराठीवर काम करायला आणि मग ती बेसलाईन आम्ही केली, मी मराठी झी मराठी, आणि ती खूप त्यावेळी गाजली. अजूनही ती मला खूप आवडतं जेव्हा अजूनही ते एक छान गाणं लागतं आणि ती बेसलाईन त्यावेळी लिहिलेली होती ती. आणि मग त्या प्रवासावर मी अशा बऱ्याच फिल्म किंवा अशा नॉमिनेशन पार्टीला जायला लागलो. मी खूप बाहेरनं असं लांबून लांबून बघायचो. मला अजूनही आठवतं मला डोळ्यातनं पहिल्यांदा पाणी आलं जेव्हा मी अशोक सराफांना पाहिलं तिकडे. त्यावेळी मी बरेच वेगळे आर्टिस्ट पाहिले होते पण अशोक सराफांना पाहिलं मला असं वाटलं मी खूप मोठ्या स्टारला भेटतो कारण त्यांचे सिनेमे माझे वडील आम्ही खूप एकत्र पाहिले होते. आणि मग हळूहळू ते सिनेमा कवी असं आलं आणि सोपं होतं कारण जॉब एका ठिकाणी सोडायचा. मी 3 वर्ष मी सतत ट्राय करत होतो. मी रिझाईन करायचो, बॉस म्हणायचं नको जाऊस, अरे ते फिल्ममध्ये काय होत नाही, काही शुअर नसतं तिकडे. मी पुन्हा दुसऱ्या वर्षी पुन्हा मी रिझाईन करायचो, बॉस म्हणायचं नको जाऊस. 2008ला जेव्हा आमचं त्याला काय म्हणतात इन्क्रिमेंट लेटर माझ्या बॉसने मला असं दिलं बोलून, मी सगळ्या बाकी मुलांना माझ्या टीमच्या मुलांना मी लेटर देऊन माझ्या बॉसकडे आलो. त्यांनी मला लेटर देणं म्हणाले की हे वर्षी आपलं खूप चांगलं गेलं आणि ह्या वर्षी तुला एक अमुक % ग्रोथ मिळाले प्लस तुला आम्ही शेअर्स देतोय कंपनीचे. दॅट वॉज वन ऑफ द बिग थिंग. म्हणजे FCBचे शेअर असणं इज लाईक वी कॅन इमॅजिन काय असेल. आणि मी मग माझं एक लेटर पण दिलं की सर आता बस झालं, मी आता चाललो आणि म्हणजे म्हटलं मी आत्ता ह्या मोमेंटला चाललो आहे. जर मी पुन्हा उद्या सकाळी इथे आलो तर मी पुन्हा 1 वर्ष अडकीन, मला माहिती आहे. कारण मी त्या सगळ्यांना खूप प्रेम करायचो. त्यांनी मला खूप फॅमिलीसारखं ती मला 12 वर्ष तिथे होतो मी. मग त्या मोमेंटला मी बाहेर गेलो, माझी बॅग भरली आणि मी निघालो. माझ्या बॉसला माहिती होतं निघालं. बॉसने आधीच सांगून ठेवलं की हा चालल्याचा लास्ट डे आहे. तर आमच्या 4थ्या माळ्याला ऑफिस होतं. तिकडनं अख्ख्या जिन्यामध्ये आमचे सगळे जे एम्प्लॉईज सगळे उभे होते आणि सगळे मला क्लॅप करत होते. आणि मी खाली उतरतो, मी आय वॉज क्राईंग. मी खाली उतरतो की मी पुन्हा इथे येणार नाही बिल्डिंगमध्ये. आणि आय वॉज क्राईंग आणि मी त्या खाली उतरलो आणि दॅट वॉज द लास्ट डे FCB उल्का. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर म्हणजे माझा बॉस मला म्हणाला होता की जर तुझं सिनेमा चालला खूप चांगला तर तू अजून सिनेमे कर, जर नाही चालला तर तू कम बॅक, तुझं मी केबिन तसंच ठेवू. ते केबिन बालकपालकपर्यंत होतं. इमॅजिन निर्मल चेंबर, नर्मन पॉईंट, ऑबेगाच्या समोरची बिल्डिंगमधलं सच अ एक्सपेन्सिव्ह प्लेस. त्या प्लेसमध्ये माझी जागा 3 वर्ष होती. तिथे कोणी दिसत बसलं नाही. म्हणजे माझा कॉम्प्युटर, माझे काही फोटोज तिथे होते, माझे काही स्केचेस तिथे होते, मी कप सगळे रंगवायचे होते ठेवले ते तसे होते. 2013ला त्यांनी बालकपणाचा शो ठेवला वर्ल्ड ट्रेड सेंटरला अख्ख्या FCBने. त्या शोला त्यांनी मला बोलवलं आणि तो बालकपणा सिनेमा दाखवला आणि त्या दिवशी माझं केबिन दुसऱ्याला दिलं गेलं. आहे ग. बरं या गप्पा आता सुरूच आहेत रंपाटच्या निमित्तानं. जर आता आपण एका खेळाकडे तुम्हाला मला घेऊन जायचं तर पहिल्या खेळात तुमच्या दोघांपैकी कोण जिंकणार ते आम्हाला बघायचं. चालेल. प्रत्येकी 10 संधी आहेत. हां इथून ही कुकरची रिंग टाकायची आणि त्या स्टँडमध्ये जाऊन अडकली पाहिजे. 10 पैकी दोघांनी मिळून जर 3 पॉईंट मिळवले तर पहिलं बक्षीस, बरं 5 गुण मिळवले तर दुसरं बक्षीस, 7 गुण मिळवले तर तिसरं बक्षीस आणि 10 गुण मिळवले तर 4थं बक्षीस मिळणार. चला तुमच्यापासून सुरुवात बघूया. एक, 2, 3, 4, आतापर्यंत 4 ही गुणसंख्या झालेली आहे. 10 त्यांच्याकडे संधी आहे. मस्त तुझं आलं. जर त्यांचं तुमच्यावर खरं प्रेम असेल भरपूर तर ते 6 पॉइंट जे राहिलेले आहेत ते त्यांनी मिळवून ती अट द्यायला. कशाला पाहिजे, मगाची होती ती परत. मग पण घरी नाही गेलं तर नाही आत्ता नाही मग काय करणार परत मी. चला बघूया. अरे 4 तरी टाक. अजिबात प्रेम नाही म्हणजे. 5, 6, 7, 8, 9. ओ हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंट मिळाला. अभिनंदन.
अच्छा. ही चांदीची तुळस मिळाली, वा अभिनंदन. वा. आणि मला असं वाटतं की या माऊलीनं प्रत्येक चढ उतारामध्ये कायमच आजचा हा विशेष भाग आहे आणि साथ दिलेली आहे. तर आजच्या या विशेष भागात हो, हो. ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा त्या घरात येवो ही प्रार्थना. थँक्यू. या गप्पा अशाच सुरू असणार आहेत. या गप्पांबरोबरच आजचा भाग मात्र इथे संपत असला तरी सुद्धा या गप्पा आपण पुन्हा पुढच्या भागात ऐकणार आहोत. रंपाट विषयी अजूनही जाणून घेणार आहोत. तेव्हा आजचा भाग इथेच संपवूया, पण उद्याचा भाग पाहायला विसरू नका. आज सर्वत्र प्रदर्शित झालेल्या रंपाट चित्रपटासाठी आशीर्वाद मागतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या उद्याच्या भागात. नमस्कार.